मुंबईहून आलेला आहात आणि घोषणा देत आहे, हातामध्ये गुढे आणि ठाकरे ब्रँडचे जे ठाकरेंचे फोटो आहेत. आम्ही मुंबई उपनगरातून आलेलो आहे. चेंबूर अनुशक्तर मानकोर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेमधून आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये आज बघितलं तर एक नवीन नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. कारण 19-20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर येणार आहेत. याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झालेला आहे आणि महाराष्ट्रीय दोही लोकांना याची धडकी नक्कीच आज भरलेली असणार. नक्की किती वर्षापासून तुम्ही याची वाट बघत होता, म्हणजे आता पुढचं नियोजन कसं असणार आहे, काय वाटतं? कारण का दोघं बंधू एकत्र येण्यासाठी अनेकांनी पायी वाऱ्या देखील केल्या, अनेकांनी नवस देखील केले, मात्र आज अखेरीस हे दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत. काय वाटतं? ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिकांची इच्छा नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेची इच्छा आहे. जे बाळासाहेबांचे वारसदार आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झालेला आहे तो कुठेतरी दुरुस्त करायचा असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी यापुढच्या काळात राजकारणात सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आणि आज जर पाहिलं तर मराठी भाषा संपवण्याचं जशा या काही राजकीय पक्षांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्या कुठेतरी मात करायची असेल तर ते ठाकरे ब्रँडच करू शकतं. आणि आज जर आपण हिंदी सक्तीचा विषय बघितला, तो लादण्याचा प्रयत्न चालला होता राज्य सरकारचा, तो कुठेतरी हाणून पाडण्याचं काम हे ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे आज मराठी भाषेचा विजय झालेला आहे, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विजय झालेला आहे. नक्कीच तुम्ही मराठी पूर्ण पेहराव केलेला आहे, फेटे घातलेले आहेत, महिलांना देखील फेटे घातलेले आहेत, हातामध्ये गुढी आहे. काय संदेश आहे? आज नवीन महाराष्ट्र एक महाराष्ट्राचं नवचैतन्य आणि नवीन आपण काहीतरी जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर ज्यावेळेस गुढ्या उभारल्या होत्या तशाच प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वातावरण आहे. आणि आज सगळेजण दिवाळी साजरी करतायत आणि फक्त आम्ही ज्या क्षणाची वाट बघतोय, राजसाहेब आणि उद्धव साहेब ज्यावेळेस मंचावर येतील तो एक सोनेरी क्षण हा महाराष्ट्राला अनुभवायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये हा मराठीचा विषय झाला, कारण का पाहायला गेलं तर मराठी अमराठी वाद झालेला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी मारामारी मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, या ठिकाणी परप्रांतीय आणि मराठी असा वाद देखील झालेला पाहायला मिळाला. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत. आता मराठी माणसाबद्दल काय भूमिकेला असं वाटतं? या अशा ज्या घटना होतात ते जाणून बुजवून डिवचण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु एकदा मराठी माणूस जर पेटून उठला तर ह्या व्यापाऱ्यांनाच काय महाराष्ट्रात इथून पळायला सुद्धा जागा उरणार नाही. अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल. परंतु सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. हा सगळा मस्करीचा खेळ चाललाय. पण मराठी माणूस ज्यावेळेस पेटून उठेल त्यावेळेस सरकारला सुद्धा ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यास कठोर परिश्रम घ्यायला लागतील.